नमस्कार. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या संस्थेबद्दल बोलणार आहोत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणजे टेस. हो, नक्कीच. टेस म्हणजे भारतातील सामाजिक शास्त्रांमधलं एक मोठं नाव आहे. आपण आज तिच्या इतिहासावर, सध्याच्या रचनेवर आणि तिचा समाजावर आणि धोरणांवर काय परिणाम झालाय यावर जरा सविस्तर बोलूया. अगदी, कारण टेस फक्त एक शिक्षण संस्था नाहीये. तेच तर, तिची स्थापना कशी झाली, ती कशी वाढली, तिची रचना काय आहे आणि राष्ट्रीय पातळीवर तिची भूमिका काय राहिलीये हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. ही संस्था फक्त शिक्षण देणारी नाही, तर सामाजिक बदलांना चालना देणारी एक शक्ती कशी बनली ते पाहूया. संस्थेची सुरुवात अगदी मूळ 1936 मध्ये मुंबईत झाली. सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क असं नाव होतं. हो. सर दोराबजी टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला होता आणि प्रेरणा होती अमेरिकन मिशनरी डॉक्टर क्लिफर्ड मॅनशार्ड यांची. ते पहिले संचालक होते. आणि विशेष म्हणजे मी वाचलं की पहिल्या वर्षी फक्त 20 जागा होत्या, पण अर्ज आले होते 400. खरंच. हो, म्हणजे विचार करा, त्या काळात संघटित सामाजिक कार्यप्रशिक्षणाची किती जास्त गरज होती. लोकांमध्ये उत्सुकताही होती. प्रचंड. आणि मग फक्त 8 वर्षांनी म्हणजे 1944 मध्ये नाव बदललं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. टीस. हां. हा बदल महत्वाचा होता? हा फक्त नावापुरता होता की काही मोठा विचार होता यामागे? नाही, हा धोरणात्मक बदल होता. सोशल वर्क स्कूलवरून इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस होणं. म्हणजे संस्थेनं आपलं कार्यक्षेत्र वाढवलं. फक्त प्रत्यक्ष समाजकार्य नाही, तर समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र या सगळ्या सामाजिक विज्ञानांना सामावून घेण्याचा निर्णय होता तो. अच्छा, म्हणजे सैद्धांतिक पाया पण मजबूत केला. अगदी. संशोधनाला महत्त्व द्यायला सुरुवात झाली. आणि मग 1954चा तो क्षण, देवनारच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन, आणि तेही पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते. हो, ती घटना म्हणजे एक प्रकारे संस्थेला मिळालेली राष्ट्रीय मान्यतेची मोहर होती. हो. देशाचे पंतप्रधान स्वतः उद्घाटन करत आहेत म्हणजे सामाजिक शास्त्रांना राष्ट्रीय विकासात महत्त्व दिलं जात होतं. बरोबर. संस्थेच्या वाढीसाठी आणि प्रभावासाठी तो एक मैलाचा दगड ठरला. पण कायद्याच्या दृष्टीने मोठा बदल 1964 मध्ये झाला, नाही का? अभिमत विद्यापीठाचा दर्जा. अगदी बरोबर. 1964चा बदल निर्णायक होता. UGC कायदा 1956च्या कलम 3 अंतर्गत डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी दर्जा मिळाला. याचा अर्थ काय झाला नक्की? याचा अर्थ TISला स्वतःचे अभ्यासक्रम बनवण्याची, परीक्षा घेण्याची, पदव्या देण्याची म्हणजे शैक्षणिक स्वायत्तता मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे संस्थेला केंद्र सरकारकडून, खास करून UGC कडून नियमितपणे ग्रँट इन एड म्हणजे सहाय्यक अनुदान मिळण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला. अच्छा, म्हणजे आर्थिक पाठबळ मिळालं. हो. आणि त्यामुळे संस्थेचा विस्तार राष्ट्रीय स्तरावर करणं शक्य झालं. ती एका खाजगी ट्रस्टच्या संस्थेतून राष्ट्रीय महत्वाची सरकार अनुदानित संस्था बनली. आता सध्याच्या प्रशासकीय रचनेबद्दल बोलूया. टीस ही केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते आणि अनुदान आधारित संस्था आहे. हो, म्हणजे बऱ्याचसा निधी सरकारकडून येतो. तिचा प्रशासन मेमोरंडम ऑफ असोसिएशन MOA नुसार चालतं आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ही सर्वोच्च निर्णय घेणारी बॉडी आहे. आणि यात अलीकडे काही बदल झाले आहेत असं ऐकलं. हो, एक महत्वाचा बदल झालाय. सध्या प्राध्यापक बद्रीनारायण तिवारी उपकुलगुरू आहेत. पण जुलै 2023 मध्ये UGCच्या नियमांत बदल झाला. काय बदल? त्यानुसार ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीजचा 50% जास्त खर्च सरकारी निधीतून होतो, तिथल्या कुलगुरू, उपकुलगुरूंसारख्या पदांवर नियुक्तीचे अधिकार आता केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले आहेत. टीस यात बसते. अच्छा. म्हणजे थोडं सरकारी नियंत्रण वाढलं असं म्हणायचं का? की याला उत्तरदायित्व वाढवण्याचा प्रयत्न म्हणून बघायचं? दोन्ही बाजू आहेत. यामुळे सार्वजनिक निधी वापरणाऱ्या संस्थांमध्ये अधिक अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्याचा हेतू दिसतो. धोरणात्मक निर्णयात सरकारचा सहभाग वाढतो, पण काही जणांच्या मते यामुळे संस्थेच्या शैक्षणिक स्वायत्ततेवर, विशेषतः संवेदनशील सामाजिक विषयांवरील संशोधनात परिणाम होऊ शकतो. म्हणजे एक समतोल साधावा लागेल. अगदी. संस्थेची ओळख आता पूर्णपणे खाजगी नाही, ती सरकारी धोरणांना अधिक प्रतिसाद देणारी बनली आहे. हे झालं प्रशासनाबद्दल. पण TISS म्हणजे फक्त मुंबई नाही, तिचे इतर कॅम्पसेस पण आहेत. तुळजापूर, हैदराबाद, गुवाहाटी. हो. आणि हा विस्तार खूप विचारपूर्वक केलेला आहे. प्रत्येक कॅम्पस विशिष्ट प्रादेशिक गरजांवर लक्ष केंद्रित करतो. उदाहरणार्थ
तुळजापूर कॅम्पस. तुळजापूर कॅम्पसची स्थापना 1986-87 मध्ये झाली. तो प्रामुख्याने महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाड्यातील ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर काम करतो. तिथे स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट आहे. म्हणजे अगदी स्थानिक पातळीवर काम. हो, संशोधन आणि कृती कार्यक्रम दोन्ही तिथे चालतात. आणि हैदराबाद, गुवाहाटी. हैदराबादमध्ये स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी अँड गव्हर्नन्स आहे, जे धोरण निर्मिती, अंमलबजावणी यावर फोकस करतं. गुवाहाटी कॅम्पस ईशान्य भारताच्या खास गरजा आणि समस्यांवर काम करतो. त्यामुळे TIS खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संस्था बनली आहे. बरोबर. आणि आता तर संशोधन केंद्रांचं जाळं पण विस्तारतंय. पटना केंद्राचा उल्लेख आहे. हो, पटना केंद्र स्थलांतर, मायग्रेशन आणि श्रमिकांचे प्रश्न, लेबर स्टडीज या महत्त्वाच्या विषयांवर काम करतंय. आता कल्पना अशी आहे की मुंबई, तुळजापूर, हैदराबाद, गुवाहाटी आणि पटना या सगळ्या केंद्रांना जोडून एक राष्ट्रीय कन्सॉर्शियम म्हणजे एक महासंघ तयार करायचा. कशासाठी? जेणेकरून TIS सामाजिक विज्ञान संशोधनात एक नोडल एजन्सी म्हणजे मध्यवर्ती समन्वय साधणारी संस्था म्हणून प्रस्थापित होईल. संसाधने एकत्र करून मोठे देशव्यापी प्रकल्प घेता येतील. आता जरा शिक्षणाकडे वळूया. जवळपास 19 शैक्षणिक स्कूल्स आणि 68हून अधिक कार्यक्रम. हो, खूप मोठी व्याप्ती आहे. सामाजिक कार्य आणि व्यवस्थापन हे तर सुरुवातीपासूनचे आधारस्तंभ आहेतच. स्कूल ऑफ सोशल वर्क आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड लेबर स्टडीज. याच 2 शाळांनी टिसला ओळख दिली आहे, नाही का? मोठ्या प्रमाणावर. हो, पण इतर शाळाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ स्कूल ऑफ हॅबिटॅट स्टडीज. आज शहरीकरण, हवामान बदल हे मुद्दे किती महत्त्वाचे आहेत. बरोबर. त्यावर ही स्कूल काम करते. मग स्कूल ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, स्कूल ऑफ हेल्थ सिस्टम स्टडीज, स्कूल ऑफ लॉ, राईट्स अँड कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स अनेक वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास होतो. आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी पण काही आहे का? नक्कीच. स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन SV आहे ना, पारंपरिक पदवी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष रोजगारासाठी लागणारी कौशल्ये इथे शिकवली जातात. अच्छा. आणि आरोग्य क्षेत्रात समुपदेशन कौशल्यांसाठी सुद्धा विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. म्हणजे केवळ थिअरी नाही, तर प्रॅक्टिकल स्किल्सवर पण भर आहे. प्रवेश प्रक्रियेत एक मोठा बदल झाला असं ऐकलं. विशेष पहा HRM कोर्सेससाठी कॅट स्कोर. हो, अगदी. 2024-25 पासून MA HRM अँड LR आणि MA ODCL यांसारख्या लोकप्रिय व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी आता कॅट म्हणजे कॉमन ॲडमिशन टेस्टचा स्कोर वापरला जातोय. बापरे. निवड प्रक्रियेत कॅट स्कोरला 70% वेटेज आणि ऑनलाईन मुलाखतीला 30% वेटेज आहे. हा खूप मोठा बदल आहे. हे काय दर्शवतं? हे दर्शवतं की TIS आता व्यवस्थापन शिक्षणात थेट देशातील टॉप B स्कूल्स म्हणजे IIMशी स्पर्धा करायला तयार आहे. अच्छा. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलवर, कॅम्पस प्लेसमेंटवर, कॉर्पोरेट जगाशी असलेल्या संबंधांवर नक्कीच होईल. हे फक्त प्रवेश प्रक्रियेतलं नाही, तर संस्थेच्या ब्रँडिंगमधलंही एक पाऊल आहे. आणि PhD साठी? PhD साठी TISNET किंवा त्या विषयातली नेट सेट सारखी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. हे झालं शिक्षण आणि रचना. पण TISचं खरं वेगळेपण मला वाटतं तिच्या प्रत्यक्ष सामाजिक प्रभावात आहे. म्हणतात की स्वातंत्र्यापूर्वीपासूनच कामगार कायद्यांवर तिचा प्रभाव होता. हो, हे खरं आहे. TISच्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमांपैकी एक लेबर वेल्फेअर आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स हा होता. त्यात ज्या संकल्पना मांडल्या गेल्या त्याचा प्रभाव 1948च्या कामगार कायद्यांवर पडला होता असं मानलं जातं. कमाल आहे. इतकंच नाही, राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी TISनी नेहमीच पुढाकार घेतलाय. फाळणीनंतर निर्वासितांच्या छावण्या असोत, भोपाळ वायू दुर्घटना असो किंवा उत्तराखंडचा पूर, TISचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मदतीला धावून गेले आहेत. अगदी. आणि क्षेत्रीय कृती प्रकल्प, फील्ड ॲक्शन प्रोजेक्ट, येस, हे तर TISच्या कामाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. चाइल्डलाईन 1098 याचंच उदाहरण. बरोबर. FAPS म्हणजे फक्त संशोधन नाही, तर प्रत्यक्ष समाजात जाऊन काम करणं, उपाय शोधणं. चाइल्डलाईन हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. त्याची सुरुवात कशी झाली? जून 1996 मध्ये TISच्या कुटुंब आणि बालकल्याण विभागाच्या प्राध्यापिका जेरू बिलीमोरिया यांनी एका छोट्या क्षेत्रीय प्रकल्पाच्या रूपात ती सुरू केली. कल्पना होती संकटातल्या मुलांसाठी 24 तास उपलब्ध असणारी एक मोफत फोन सेवा. आणि आज ती कुठे पोचलीय? एका विद्यापीठातला प्रकल्प ते राष्ट्रीय सेवा. हो ना. आज ही 1098 ही टोल फ्री सेवा भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने चालवली जाते. 600हून अधिक जिल्हे आणि 144हून अधिक रेल्वे स्टेशन्सवर उपलब्ध आहे. लाखो मुलांना मदत मिळते.
हे खरंच खूप प्रेरणादायी आहे की कसं एखादं विद्यापीठीय काम राष्ट्रीय धोरणाचा भाग बनू शकतं. निश्चितच. सक्षम हा. हा अजून एक महत्वाचा प्रकल्प आहे, बरोबर? हो. सक्षम प्रामुख्याने HIV एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी काम करतो. याला ग्लोबल फंडकडून मोठा निधी मिळतो. काय काम करतो हा प्रकल्प? हा प्रकल्प भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी करायला मदत करतो. म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणं वगैरे. हे 2008 पासून सुरू आहे. म्हणजे एड्स नियंत्रणात महत्वाची भूमिका आहे? हो. याशिवाय TISS मानवी तस्करी, महिलांवरील हिंसाचार, बेघरता, बालमानसिक आरोग्य, आदिवासी शिक्षण, गुन्हेगारी न्याय प्रणाली अशा अनेक गुंतागुंतीच्या विषयांवर संशोधन आणि कृती प्रकल्प राबवते. आणि हे काम करताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची पण भागीदारी असते. अगदी. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, NHRC, राज्य सरकारं आणि संयुक्त राष्ट्रांच्या UN संस्थांसोबत मिळून अनेकदा काम चालतं. त्यामुळे कामाला अधिक विश्वासार्हता आणि व्यापकता मिळते. इतकं सगळं भरीव काम असेल तर मानांकनांमध्ये TISचं स्थान वरचंच असणारच. NASC कडून A+ ग्रेड आहेच. हो, आणि ती पण 3.89 CGPA सह, जी सर्वोच्च श्रेणी आहे. नुकत्याच आलेल्या NIRF 2024 रँकिंगमध्ये विद्यापीठ श्रेणीत 58वा क्रमांक आहे आणि एकूण 98वा. आणि विषयवार मानांकनात? विषयवार मानांकनात समाजकार्य म्हणजे सोशल वर्कमध्ये टेस्ला भारतात सातत्याने पहिला क्रमांक मिळतो. हे तर त्यांचं मूळ सामर्थ्य आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जागतिक पातळीवर? जागतिक पातळीवर बोलायचं झाल्यास QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स बाय सब्जेक्ट 2024 मध्ये समाजशास्त्र, सोशिओलॉजी विषयात टेस जगात 251 ते 300 या बँडमध्ये आहे. अरे वा. आणि डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये 101 ते 150 या श्रेणीत आहे. आशियाई आणि भारतीय सामाजिक विज्ञान संस्थांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. नक्कीच. ही मानांकनं केवळ अकॅडमिक गुणवत्ताच नाही तर संस्थेचा एकूण सामाजिक प्रभाव पण दाखवतात. अगदी बरोबर. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की टाटा सामाजिक विज्ञान संस्था ही फक्त पदव्या देणारी संस्था नाही. अजिबात नाही. ती सामाजिक विचारवंत घडवते, राष्ट्रीय धोरणांना आकार देते आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करून बदल घडवणारी एक शक्तिशाली संस्था आहे. 1936 मध्ये सुरू झालेला प्रवास जवळपास 9 दशकांनंतरही तितकाच महत्वाचा वाटतो. खरंय. टिसचा इतिहास, तिची बहुकॅम्पस रचना, चाइल्डलाईन आणि सक्षम सारखे प्रकल्प हे सगळं दाखवून देतं की शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी एकत्र आल्यावर काय होऊ शकतं. त्याचवेळी बदलती प्रशासकीय रचना, सरकारसोबतचे संबंध, कॅट सारख्या परीक्षांचा स्वीकार हे मुद्दे संस्थेच्या भविष्यातील दिशा आणि आव्हानांकडे पण लक्ष वेधतात. म्हणजे संस्थेला आपली ओळख, स्वायत्तता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत पुढे जावं लागेल. बरोबर. आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. आपल्या समाजासमोर जी मोठी आव्हानं आहेत, गरिबी, विषमता, आरोग्य, पर्यावरण यांचं स्वरूप इतकं गुंतागुंतीचं आहे. मग यावर मात करण्यासाठी फक्त वैयक्तिक पातळीवरची तळमळ पुरेशी आहे का? की 30 सारख्या संस्था ज्यांच्याकडे दीर्घकालीन दृष्टी आहे, संशोधनाची ताकद आहे, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे, त्यांची भूमिका जास्त निर्णायक ठरते? यावर विचार करायला हवा. नक्कीच विचार करायला हवा असा प्रश्न आहे हा.